जन्माला आल्यापासून अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या आयुष्यात चांगल्या वाईट घटना नेहमी घडत असतात. फक्त तुम्ही त्याच्याकडे कसं बघता, तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू त्या प्रत्येक घटनेच्या बाबतीत कसा आहे त्यानुसार ते ठरत असतं की त्या तुमच्यासाठी चांगल्या आहेत की वाईट आहेत. माझ्या आयुष्यातली चांगली आठवण म्हणाल तर ज्या वेळेला ETVत जॉईन झाल्यानंतर साधारण 7-8 महिन्यानंतर मला संध्याकाळचं महाराष्ट्र माझा संध्याकाळी 7 वाजता असायचं ते बुलेटिन बातमीपत्र, ते मला पहिल्यांदा करायला मिळालं. ती माझ्यासाठी एक चांगली आठवण आहे, कारण त्या बातमीपत्राला त्या काळात हायेस्ट TRP होता. सगळ्यात जास्त ते बातमीपत्र संपूर्ण महाराष्ट्रभरात आणि महाराष्ट्राच्या बाहेर जिथे जिथे म्हणून ETV मराठी दिसायचं तिथे तिथे हे बातमीपत्र पाहिलं जायचं. त्यामुळे जेव्हा मला ते बातमीपत्र करायला मिळालं त्यावेळेला माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती, खूप मोठी अचिव्हमेंट होती. मला त्याचा खूप आनंद झालेला, अभिमान वाटलेला की अरे आपल्याला महाराष्ट्र माझं बुलेटिन करायला मिळालं आहे आणि आपल्या गुरु जे बुलेटिन करतात ते आपल्याला करायला मिळालं. त्यामुळे तो आनंद खूप होता माझ्यासाठी. आणि आणखी एक चांगली आठवण म्हणाल तर माझ्या मुलाचा जन्म. ज्या वेळेला त्याचा जन्म झाला म्हणजे साधारण मी 9 महिने ऑफिसला पूर्ण दिवस गेले आणि माझ्या मुलाचा जन्म व्हायच्या 8 दिवस आधीपासून मी ऑफिसला जाणं बंद केलं. आणि प्रत्येक आईसाठी खरं तरी एक चांगली आठवण असते, कारण तिचा तो पुनर्जन्म असतो. मुलाला जन्म देणं आणि त्यानंतर तिच्या आयुष्यात सगळं बदलून जातं. तिच्या प्रायोरिटीज बदलतात. आधी फक्त स्वतःपुरतं विचार करणं असतं आणि मुलाचा जन्म झाल्यानंतर, बाळ जन्माला आल्यानंतर तिच्या सगळ्या प्रायोरिटीज बदलतात. तिचं जगणं पूर्णपणे बदलून जातं आणि तिची विचार करण्याची जी पद्धत असते तीसुद्धा पूर्णतः बदलते. आधी मला असं वाटायचं की मी खूप कठोर आहे, पण माझ्या मुलाच्या जन्मानंतर मला असं जाणवायला लागलं की अरे मी खूप इमोशनल आहे का. पण त्या इमोशनॅलिटीमध्ये सुद्धा एक खंबीरपणा कायम होता आणि तो मी कायम जपला. माझ्या मुलाच्या जन्मानंतरसुद्धा मी त्या इमोशनॅलिटीमध्ये सुद्धा तो खंबीरपणा जो असायला हवा तो सुद्धा कायम जपला. आजही त्याच्यासाठी किंवा त्याला कुठल्या गोष्टी शिकवायच्या असतील, काही सांगायचं असेल तर मी जितकं प्रेमाने सांगते तितकं खंबीरपणेसुद्धा सांगण्याचा प्रयत्न करते. त्याच्यासाठी मारायची गरज पडत नाही, कारण खूपदा आई वडील म्हटलं की आपण एक धपाटा घालतो मुलांना, पण मला तशी गरज पडली नाही आजवर आणि पुढेही पडणार नाही याचा विश्वास मला आहे. आणि आपण चांगल्या आठवणींविषयी जेव्हा बोलतो तेव्हा कटू आठवणींविषयीसुद्धा बोलायला हवं, कारण ज्या कटू आठवणी असतात त्याच्यानंतर चांगल्या घडामोडी घडतात आणि चांगल्या घटना घडल्या की त्यामुळे आपल्याला त्या कटू आठवणी लक्षात राहतात आणि चांगल्या आठवणींची सुद्धा आपल्याला किंमत कळत असते. माझ्या आयुष्यातल्या कटू आठवणी 2 आहेत. एक तर माझे बाबा गेले त्यावेळेची आठवण. 1995 साली ऑगस्टमध्ये बाबा गेले. गणपतीचे दिवस होते आणि सुट्ट्या असल्यामुळे भरपूर वेळ झोपणं असायचं. झोपले होते मी आणि सकाळी बाबांना मंगळवारी त्यांना थोडासा त्रास झाला आणि तरीसुद्धा ते ऑफिसला गेले. कारण एवढंच होतं की त्यांची जर सही झाली नसती तर त्यांच्या पूर्ण स्टाफचा पगार झाला नसता आणि गणपतीचे दिवस, त्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की सणाचा दिवस आहे, सगळ्यांना पैशांची गरज आहे, जर मी गेलो नाही, माझी सही झाली नाही तर कुणाचा पगार होणार नाही. म्हणून ते आईला म्हणाले की मी जातो ऑफिसला, सह्या करतो सगळ्यांच्या सॅलरी स्लिपवर आणि घरी येतो, किंवा बरं वाटलं तर मी काम करेन. मग आईलाही असं वाटलं की असे तर कधीच आजारी पडत नाही आणि माझ्या बाबांच्या आयुष्यातलं दवाखान्यात जाणं, औषध घेणं ते पहिलं आणि शेवटचं होतं. याआधी त्यांना कधी दवाखान्यात जावं लागलं नव्हतं किंवा त्यांनी कधी कुठली औषधंही घेतली नव्हती. ते ऑफिसला गेले आणि त्यानंतर दुपारी साधारण 12-12:30च्या सुमाराला घरी फोन आला. आमच्या फॅमिली डॉक्टरचा फोन होता आणि त्यांनी आईला सांगितलं की तुमचे मिस्टर आले आहेत, त्यांना मी ॲडमिट केलं आहे कारण त्यांना एक हार्ट अटॅक येऊन गेला आहे. मग आईसाठी खरं तर तो थोडासा धक्का होता. तिला असं वाटलं की अरे आजवर तर असं कधी काही त्रास नाही झाला आणि आज अचानक काय त्रास होतो आहे. आणि त्या काळात म्हणजे 1995 त्या साली हार्ट अटॅक वगैरे हे आजार म्हणजे श्रीमंतांचे आजार असं वाटायचं. त्यामुळे सगळ्यांसाठीच खरं तर हा धक्का होता. पण तेव्हा आईने कुणाला काही सांगितलं नाही आणि आई सरळ माझ्या मोठ्या बहिणीला घेऊन दवाखान्यात गेली आणि आम्ही दोघी बहिणी घरीच होतो. पण मंगळवारी म्हणजे मला वाटतं मंगळवारी रात्री मी माझ्या बाबांशी बोलले होते आणि बुधवारी सकाळी ते ऑफिसला गेले. तर त्यानंतर मग ऑफिसमधनं डायरेक्ट हॉस्पिटलाइज झाले ते कल्याणला आल्यावर आणि ट्रीटमेंट सुरू होती. दिवसभर मी आणि माझ्यापेक्षा जी मोठी बहीण आहे आम्ही दोघी घरात टेन्शनमध्ये की काय झालं आहे. संध्याकाळी आई जेव्हा घरी आली तेव्हा आई मला म्हणाली की तू चल सोबत, बाबा म्हणत आहेत की सुवर्णाला भेटलो नाही, तिला घेऊन ये दवाखान्यात. मग आईसोबत मी गेले. पण
असं असतं ना की तुमचे आईवडील आजारी आहेत, ते झोपले आहेत, त्यांच्या हाताला सलाईन लावलं हे तुम्ही बघू शकत नाही, याचा तुम्हाला खूप त्रास होतो. आणि तेच माझ्या बाबतीत झालं. बाबा झोपून होते, त्यांना सलाईन लावलेलं होतं आणि मला असं वाटलं की झोपलेले आहेत, कशाला उठवायचं, म्हणून मी त्यांना हाक नाही मारली. मी अगदी काही क्षण तिथे थांबली असेल, मिनिटभरसुद्धा मी थांबू शकले नाही. त्या खोलीमध्ये मी काही क्षण थांबले आणि लगेच बाहेर आले. आई मला म्हणाली की का तू थांबली नाही, बोलली नाही. मी म्हटलं नाही, झोपले आहेत ना म्हणून मी काही बोलले नाही. आणि मी घरी आले. तेव्हा कळत नव्हत्या स्वतःच्या भावना काय आहेत, काय होतं त्यावेळेला ते कळत नव्हतं. पण तरीसुद्धा आत्ता जर ते आठवलं तर कळते की त्यावेळेला मनात काय भावना होते. तुम्ही तुमच्या आईवडिलांना असं आजारी बघू शकत नाही, हे त्यावेळेला माझ्या मनात होतं. म्हणून मी तिथून सरळ घरी आले. आणि रात्रभर तर शांत झोप लागली नाही, कारण मनात विचित्र विचार येत होते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हळूहळू घरी सगळे ओळखीचे आणि आसपास जे लोक राहत होते ते सगळे घरी यायला लागलेले. कळत नव्हतं काय झालं आहे ते. थोड्या वेळाने आईला पण शेजारचे घरी घेऊन आले. काय होतं आहे हे कळण्याचं वय नव्हतं, कारण घरी कधीच घरी किंवा आसपास कधी कोण खूप आजारी आहे, सिरियस आहे किंवा कोणाचं निधन झालं या घटना पाहिलेल्याच नव्हत्या मी. त्यामुळे मला किंवा माझ्या बहिणींना कळत नव्हतं. कदाचित बहिणींना थोडासा अंदाज येत होता, पण असं असतं ना की वाईट घटनेसाठी मन लवकर तयार होत नाही किंवा ते मान्य करायला तयार नसतं. ते त्यांच्या दोघींच्या बाबतीत आणि आईच्या बाबतीत पण घडत होतं. सकाळी 9:30च्या सुमाराला बाबा गेले आणि हे आम्हाला दुपारी 1 वाजता स्पष्ट शब्दात सगळ्यांनी सांगितलं. तोपर्यंत आम्हाला कोणीच काही सांगत नव्हतं, पण सगळी तयारी सुरू होती आणि सगळेजण घरी येत होते. मला पण कळत नव्हतं काय होतं आहे ते. पण आज आत्ता इथे तुमच्याशी बोलत असतानासुद्धा तो दिवस आठवतो आहे, तो क्षण आठवतो आहे. पण त्या वेळेनंतर आम्ही उभं राहिलो. आई आमच्या तिघींकडे बघून उभी राहिली आणि आम्ही तिघी तिच्याकडे बघून उभं राहिलो. आणि आईने जी ताकद दिली त्यामुळे आज इथवर पोहोचू शकलेलो आहे आम्ही. त्यामुळे ती कटू आठवण तर कायम लक्षात राहील. पण तरीसुद्धा त्यानंतर आई ज्या खंबीरपणे उभी राहिली, तिचं ते उभं राहणं पाहून आम्ही आणि मी त्या क्षणाला ठरवलं की नाही, जर इतक्या मोठ्या दुःखातनं आई सावरू शकते तर मी का नाही सावरू शकत. आणि दुसरी एक कटू आठवण म्हणाल तर माझा मुलगा 5 दिवसाचा असताना त्याची तब्येत अचानक बिघडली आणि कळत नव्हतं काय होतं आहे त्याला, पण तो सुस्त वाटत होता. मग नवऱ्याला म्हटलं आपण घेऊन जाऊया त्याला डॉक्टरकडे. आणि त्याचंही म्हणणं होतं की त्याचे डोळे थोडेसे पिवळे वाटत आहेत, आपण नेऊया का डॉक्टरकडे, डॉक्टर काय म्हणतात बघूया. आणि लहान मुलांना काय होतं आहे आपल्याला कळत नसतं, कारण त्यांनाही बोलता येत नाही. म्हणून मग मी आणि माझा नवरा माझ्या मुलाला घेऊन गेलो डॉक्टरकडे. आणि त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं की नाही, आपल्याला लगेच ब्लड टेस्ट करायला लागेल आणि जर आवश्यकता वाटली तर आपल्याला इन्क्युबेटरमध्ये ठेवायला लागेल. त्यावेळेला आम्हाला ती अगदी साधं वाटत होतं. मग आम्ही म्हटलं की ठीक आहे चालेल. ब्लड टेस्ट केली आणि आम्ही घरी पोहोचलो. थोड्या वेळात लगेचच पॅथॉलॉजी लॅबमधनं फोन आला की नाही, तुम्हाला लगेचच बाळाला ॲडमिट करायला न्यायला लागेल. मग थोडंसं असं वाटायला लागलं की नाही काहीतरी आहे. मग बाळाला ॲडमिट करायला नेलं. त्याला जॉन्डिस झालेला. सगळ्याच जन्मजात बाळांना, नवजात अर्भकांना जॉन्डिस होतो, पण काही मुलांमध्ये तो थोडा वाढतो. आणि माझ्या बाळाच्या बाबतीत ते झालं की त्याचा जॉन्डिस प्रचंड वाढला होता. ॲडमिट करायला लागलं. त्यानंतर पुढचे आठवडाभर तो NICUमध्ये होता. आणि 4 दिवस पुढचे आम्हाला आमच्या बाळाला बघता आलं नाही. आम्ही बाहेरून खिडकीतनं पडदा जर चुकून नर्सच्या हाताने बाजूला झाला तर तिथून बाळाचा चेहरा दिसायचा, तेवढं बघायचो. आणि ज्या दिवशी ॲडमिट केलं, 1 ऑक्टोबरला रात्री आम्ही ॲडमिट केलं होतं, त्यावेळेला त्या हॉस्पिटलमध्ये त्या NICUच्या बाहेर डॉक्टर आणि नर्सेसची जी धावपळ आम्ही बघत होतो त्याच्यावरून अंदाज येत होता की काहीतरी मेजर आहे, पण कळत नव्हतं की काय होतं आहे. माझा मानलेला भाऊ डॉक्टर अभिजित ठाकूर, त्याला मी फोन केला आणि त्याला सांगितलं की असं असं झालेलं आहे आणि इथे हॉस्पिटलला आम्ही आणलं, ॲडमिट केलं आहे. मग त्यांनी त्याच्या फियन्सीला फोन केला. ती पीडियाट्रिक सर्जन आहे. ती लगेच हॉस्पिटलमध्ये आली. तिने तिथे चेक केलं बाळाला आणि ती पण काही सांगायला तयार नव्हती. आम्हाला कळत नव्हतं काय होतं आहे ते. पण साधारण रात्री 10:30-11च्या सुमाराला डॉक्टर खूप अस्वस्थ आणि टेन्स दिसत होते आणि आम्हाला दोघांना बोलावून त्यांनी सांगितलं की आत्ता ह्या क्षणाला मला फक्त ब्लड हवं आहे बाळासाठी, तोपर्यंत मी काहीच सांगू शकत नाही, जोपर्यंत मला ब्लड मिळत नाही मी काही सांगू शकत नाही. मग तेव्हा आम्हाला थोडासा अंदाज आला की नाही काहीतरी बिनसलेलं आहे, मेजर काहीतरी झालं आहे.
आम्ही डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की मी संपूर्ण मुंबईमध्ये शोधलं पण मला कुठेही ब्लड मिळत नाही आहे. जर तुमच्या ओळखीत कोणी असेल तर बघा, शोधा आणि मला ते मिळवून द्या. माझ्या नवऱ्याने त्याच्या ओळखीतल्या अनेक लोकांना फोन केला, मी सुद्धा फोन करत होते आणि आम्हाला दोघांनाही रडायला येत होतं त्यावेळेला. पण मग दोघांनी एकमेकांना सावरलं आणि सांगितलं की नाही, आपण सगळं व्यवस्थित करू. आत्ता या क्षणाला काय आपल्याला करायचं आहे तर आपल्या बाळासाठी जे हवं आहे ते मिळवूयात. आणि रडायला जरी येत असलं तरी त्या क्षणाला खंबीर राहणं आवश्यक होतं. मग नवऱ्याला म्हटलं एकदा जरा ट्विट करून बघतो का. तर नवरा म्हणाला की ठीक आहे, बघूया आपण. ट्विट केलं आणि अनेक लोकांनी ते रिट्विट केलं आणि त्यानंतर आम्हाला पुढचे आठवडाभर तरी भरपूर लोकांचे फोन येत होते की तुम्हाला ब्लड हवं असेल तर आम्ही स्वखर्चाने येतो. पण लकीली आम्हाला काही तासांमध्ये, काही तास पण नाही, मला वाटतं काही मिनिटांमध्ये माझ्याच एका सहकार्याचं ब्लड ग्रुप सेम असल्यामुळे ती आली आणि तिने ब्लड दिलं. त्यानंतर माझे आणखी एक सहकारी आहे, त्यांच्या शेजारच्यांचा पण तोच ब्लड ग्रुप असल्यामुळे ते सुद्धा तिथे आले आणि त्यांनीही ब्लड दिलं. आणि माझा आणखी एक ETVतला सहकारी होता, तो सुद्धा तिथे आला. आणि त्या क्षणाला मला असं कळलं की तुमचा स्वभाव चांगला असेल, तुम्ही सगळ्यांशी प्रेमाने आणि सलोख्याने वागत असाल तर तुमच्या गरजेच्या वेळी लोक पटकन धावून येतात आणि तुम्हाला त्याची मदत होते. त्यामुळे त्यावेळेला अनेक हात माझ्या मदतीसाठी आले. माझं बाळ तंदुरुस्त झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेला डॉक्टर म्हणाले की तुमचं बाळ आउट ऑफ डेंजर आहे, तो व्यवस्थित आहे, त्या क्षणाला खूप हायसं वाटलं. आणि त्या दिवशी माझ्या बाळाचा पुनर्जन्म झाला होता आणि माझ्या नवऱ्याचाही त्या दिवशी वाढदिवस होता. त्यामुळे माझ्या बाळाचे मी 2 वाढदिवस साजरे करते. एक तर ज्या दिवशी त्याचा जन्म झाला तो, आणि पुनर्जन्म म्हणजे माझ्या नवऱ्याच्या वाढदिवशी. असे 2 वाढदिवस मी माझ्या बाळाचे इतकी वर्ष साजरे करते. पण त्यानंतर मी ठरवलं की तुम्ही शरीराला गृहीत धरायचं नाही, स्वतःच्याही नाही आणि इतरांच्याही नाही. तेव्हापासून मी माझ्या बाळाच्या बाबतीत जरा जरी काही खुट्टं झालं की त्याच्यावर बारीक लक्ष ठेवते, त्याला काही दुखतं आहे का, काही खुपतं आहे का, आणि हे स्वतःच्या बाबतीत पण करते. त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की तुम्ही तुमचा फिटनेस राखणंसुद्धा आवश्यक असतं. जर तुम्ही फिट असाल आणि तुमच्या घरातले सगळ्या व्यक्ती फिट असतील तर घरातलं वातावरण प्रसन्न राहतं आणि समोर कुठलाही प्रसंग येऊ देत, चांगला वाईट, त्याला फेस करण्यासाठी तुम्ही ताकदवर असता त्या क्षणाला. म्हणून कितीही चांगल्या वाईट घटना घडू देत, तुम्ही स्वतःला खंबीर ठेवणंसुद्धा आवश्यक असतं. माझ्या आयुष्यातल्या या 2 कटू आठवणी, पण त्यातून शिकायला पण खूप मिळालं. एक गोष्ट मला माझे बाबा गेले तेव्हाही शिकायला मिळाली आणि माझं बाळ जेव्हा सिरियस होतं तेव्हाही शिकायला मिळाली. ती म्हणजे जसं मी आत्ता म्हणाले होते की तुम्ही सगळ्यांशी चांगलं वागलात तर तुमच्या अडल्या नडल्या वेळी ते सगळेजण तुमच्या साथीला येतात. माझे बाबा गेले त्यावेळेला आम्ही कल्याणला राहायचो आणि सगळे नातेवाईक तिकडे चंद्रपूरला, वणीला. त्यामुळे सगळ्यांना 2-3 तासात येणं शक्य नव्हतं. सगळे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पोहोचले. त्यामुळे तोपर्यंत सगळे विधी थांबवणं शक्य नव्हतं. त्यामुळे सगळं शेजाऱ्यांनी केलं. त्यावेळेला एक गोष्ट जाणवली की बाबांनी जे सगळ्यांसोबत संबंध जपले होते त्याचा ते फळ होतं. त्यामुळे सगळे आमच्याशी सुद्धा तेवढंच चांगले वागले आणि अजूनही त्या सगळ्यांशी आमचे चांगले संबंध आहेत. अजूनही मी इथे मुंबईत राहत असताना किंवा आई चंद्रपूरला किंवा नागपूरला असले तरीसुद्धा तिचे त्या सगळ्यांशी चांगले संबंध आहेत, माझेही सगळ्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे एक गोष्ट या चांगल्या आणि वाईट आठवणी सांगत असताना मी सगळ्यांना सांगेन की जितकं म्हणून तुम्हाला सगळ्यांशी चांगलं वागता येईल तितकं वागा. फक्त समोरच्याकडनं अपेक्षा ठेवू नका की मी चांगली वागते तर त्यानेही माझ्याशी चांगलं वागावं. कारण समोरच्याने कसं वागायचं हे तुम्ही ठरवू शकत नाही, ती व्यक्ती ठरवत असते. पण मी कसं वागायचं हे मी ठरवू शकते. त्यामुळे मी चांगलं वागावं हे माझ्या हातात आहे. सगळ्यांशी चांगलं वागा म्हणजे तुम्हाला समोरून रिस्पॉन्ससुद्धा तेवढाच चांगला मिळतो. तेव्हा चांगल्या वाईट आठवणी सांगत असताना हे सुद्धा एक तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला की सगळ्यांशी चांगलं वागायचा प्रयत्न करा.